हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. दीपा अनवेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तुमच्यासाठी आज खास नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे पाडव्याचा. तर आज आहे गुढीपाडवा आणि आज गुढीपाडव्याचीच आम्ही सकाळी सकाळी कुठे गेलेलो आहे, तर आज गेलेलो आहे आम्ही शेतामध्ये आणि खूपच लवकर गेलेलो होतो. 8:30 वाजता आम्ही शेतामध्ये आलेलो होतो. तर कशासाठी, तर इथे ही डाळिंबीची पुढं आहेत. ती मर रोग येतो आणि डाळिंबीचे पूर्ण झाड असे जळून जाते. त्यासाठी ह्या झाडांना हे औषध मारल्यानंतर झाडांवरती मर रोग येत नाही. त्यासाठी झाडांची बुडं अशी धुवून घ्यायची होती. यासाठी आम्ही शेतामध्ये आलेलो आहे. तर अमावस्या पौर्णिमेच्या असं अधूनमधून धुत असतं, तर आज अमावस्याही होती तर धुवायची होती. आणि आज सकाळी काही पाडवा ही लवकर साजरा करायचा नव्हता, कारण तेही कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. तर सकाळी आम्ही लवकरच असं आलेलो आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने दोन्ही साईडनं मी आणि सासरे दोघं आम्ही, सासरा आणि सून असे मिळून दोघांनी दोन्ही साईडच्या अशा 2 लाईन धरून पूर्ण झाडांची बुडं धुतलेली आहेत. आणि साहेब आमचे असे ट्रॅक्टर चालवायला होते. तर पूर्ण राऊंड मारेपर्यंत आमचा 1.5 ते 2 तास गेलेला आहे पूर्ण झाडांना. आणि मला जास्त काही शूट करायला भेटलेलं नाही. त्यानंतर आलेले आहे घरी. घरी येता येता मी शेतामधूनच फुलं आणलेली आहेत झेंडूची. आणि आज आहे पाडवा, तर पाडव्या दिवशी झेंडूच्या फुलांनाही खूप महत्त्व असतं, कारण झेंडूच्या फुलांचा खूप मान असतो. तर इथं आल्यानंतर मी 11 वाजता देवपूजा केलेली आहे प्रथम, आणि छान अशी देवपूजा केलेली आहे फुलं वगैरे ठेवून. आता राहिलेल्या फुलांचा मी हारही बनवणार आहे. तर आपल्याला गुढी उभारायची आहे. तर आमच्या इथं भावकीमध्ये वारल्यामुळे सर्वांनीच कुणी असं लवकर गुढी उभारली नाही आज. तर 12 नंतरच काही जण उभारणार होते, तर आम्ही 12 नंतरच उभारणार आहे. तर तोपर्यंत मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे व आज अमावस्या असल्यामुळे उंबरठा पूजनही करून घेतलेले आहे. हळदीचे लेपन केलेले आहे आणि शेतामधून आल्यानंतरच छान अशी साडी वेअर केलेली आहे. तर म्हणलं आज पाडवा आहे तर दोन्ही यासाठी. आणि तर माझा आत्ता बऱ्यापैकी छान अशी देवपूजा झालेली आहे. नाहीतर नेहमी तर आम्ही सकाळ सकाळच गुढी उभारतो आणि सकाळचाच पाडवा साजरा होतो, परंतु आज उशीर होता. काही जण म्हणते की एवढा उशिरा देवपूजा आणि एवढा उशिरा कोणी पाडव्याची गुढी उभारतं का, पण खूपच आज उशीर झालेला होता. आणि त्यात आम्ही शेतामधून आल्यानंतर सगळे आवराआवरी, तिथून अजून बराचसा वेळ गेलेला होता. तर तिथून मी जी फुलं घेऊन आलेली होती त्या फुलांचाच मी इथं हार बनवलेला आहे. आणि असे घरच्या गुलाबांची फुलं वगैरे आहेत समोर झाडाचे, तेही काढलेले आहेत आणि तेच मध्ये लावलेलं आहे मी. आणि छान असा हार तयार केलेला आहे आणि खूपच छान झालेला आहे. इथे दाखवलेलं आहे मी. गुलाबाचे फुल मी सेंटरला लावलेलं आहे. तर इथे मी आता साडीची घडी निऱ्या करून घेत आहे, कारण आता गुढी उभारायची आहे. तर सर्व तयारी अगोदरच करून घेणार आहे. त्यानंतर वरती टेरेसवरती जाणार आहे, कारण आता 12:30-1 वाजायला आलेल्या होत्या आणि खूपच ऊन तर लागत होते. टेरेसही खूप गरम झालेले होते. तर त्या अगोदर इथं मी मेकअप करून घेतलेला आहे. साधा सिंपलच मेकअप केलेला आहे. इथं मी दिसत असेल प्रथम सर्व मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आणि फॅसेस कॅनडाची आपल्याला काही गरज नाही, कारण ही सुद्धा क्रीम खूप छान आहे. इथं मी मॅकचं फाउंडेशन घेतलेलं आहे लिक्विड मधलं आणि थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स केलेलं आहे आणि ते दोन्हीच फक्त लावलेलं आहे आणि क्रीम टाईप तयार झालेला आहे. आणि किती छान माझा मेकअप झालेला आहे. दुसरा अन्य मी काही लावलेलं नाही आणि त्यावरून फक्त पावडर लावलेली आहे. तर आता जायचं आहे टेरेसवरती. तर बऱ्यापैकी माझं सर्व आता आवरून झालेलं आहे. गुढीचीही सर्व तयारी झालेली आहे. आणि हा आहे आमचा छोटूराम, घरातील सगळ्यात छोटा. तर तो आडवा आलेला आहे पळतच. अजून किती वेळ झालं तुम्ही येईना म्हणून. तर आता आम्ही सर्वजण वरच निघालेलो आहे टेरेसवरती. तर पाहताच आणि किती ऊन पडलेलं आहे आणि इतकं टेरेस तापलेलं होतं की पाय सुद्धा ठेव वाटत नव्हते. आणि मुलांची एक उत्सुकता वेगळीच असते. तर इथं सर्व तयारी करून आणलेली आहे. घाटी वगैरे, आंब्याचा डहाळा आणि निऱ्याही साडीच्या मी खाली करून घेऊन आलेले होते आणि ब्लाऊजच्याही निऱ्या करून आणलेल्या आहेत. तर इथं पूर्ण असं आता बांधून घ्यायचं आहे.
तर मुलंही इथं मदत करू लागत होते. इथं आदिवासी पकडलेला आहे, कारण की इथं पाहताच तुम्ही साईडला उभा केलेलं होतं गुढीचंही. तर तोपर्यंत खाली पडल्यामुळे सर्व साहित्य सांडलेलं आहे, रांगोळी वगैरे. म्हणून आता धरण्यासाठी एक जण लागत आहे. तर इथं छान असं धरून झालेलं आहे. आणि पाय तर खूपच पोळत होते, पायच ठेव वाटत नव्हते, सावलीला सारखं उभा राहत होतो आम्ही. तर इथे सांडली होती रांगोळी, तीही मी गोळा केली, कारण मला आता रांगोळी काढायची होती आणि सर्व डबाच पालथा झालेला होता. तर इथे थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे त्या जाग्यावरती, जिथे आता घोडे उभारायचे आहे तिथं. आणि इथं 2-3च फुलं काढली, तोपर्यंत पायाला इतके चटके बसायला लागले. तोपर्यंत टेरेसवरची छपडी शोधून आणली आणि त्या छपडीवरती पाय ठेवलेले आहेत मी, कारण मला पायच ठेव वाटत नव्हते खाली, इतकं गरम लागत होतं हे. ते पाणी टाकलेलं सुद्धा 2 मिनिटातच जिरून गेलेलं आहे स्लॅबवरती. आणि मुलंही तशीच उभा राहत होती. तर असं छाप वगैरे टाकून मी रांगोळी काढलेली आहे, साधी सिंपलच. आणि खूपच उशीर झालता बऱ्यापैकी. बाकीच्यांनी तर आमच्या इथं सर्वांनी गुढी उभारलीच होती, काही काही जणांचीच राहिलेली होती. तर आता आम्हालाही खूपच उशीर झालेला होता. तर पटकन अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि कशी वाटत आहे रांगोळी तेही कमेंटमध्ये सांगा. मला काही जास्त छान अशा रांगोळ्या काढता येत नाहीत, परंतु तरीही मी ट्राय केलेला आहे छापच्या साह्याने. आणि इथं आदिवासी आजी बाबाचा फोटो काढत आहे. तर त्यांना म्हणत आहे हसा, तर ते असं करत आहेत हा हसण्यासाठी व्हिडिओमध्ये कॉमेडी. तर तुम्हाला कसं वाटत आहे तेही सांगा. आणि त्यानंतर आम्ही चौघांनीच गुढीची पूजा केलेली आहे. इथे छोटू राम सोबत ही फोटो काढलेले आहेत. तो छान नवीन ड्रेस घालून आलेला आहे फोटो काढायचे म्हणून. सुरुवातीला पाहायला असून तुम्ही कसा ड्रेस होता त्याचा. आणि आता बऱ्यापैकी सर्व तयारी झालेली आहे. आता सर्वांनी मिळून आम्ही इथे गुढी उभा केलेली आहे. तर अनुष्काच्या आजीला आणि पप्पाला थोडंसं काम होतं, त्यामुळे ते गेलते बाहेर. तर आम्ही चौघांनीच गुढी उभा केलेली आहे. तर इथं वारही त्या दिवशी इतकं होतं आणि ते राहतच नव्हते गुढी, तर 2-3 ठिकाणी अशी बांधलेली आहे. आणि सर्व झालं आमचं बांधून वगैरे, पूजा झाली. हार इतका छान केलेला, हार साईडलाच राहिला, त्यासाठी हार मग नंतर खालीच बांधलेला आहे. कारण घोडी आता उभा करून झालती, त्यामुळे आता वरती तर कसं बांधणार, त्यासाठी मग खालीच साडीच्या तिथं बांधलेला आहे. आणि छान अशी सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे. तर असा झालेला आहे आमचा गुढीपाडवा साजरा. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.